नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे आपल्या चॅनलचं आठवणीतले क्षण. तर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी काल आलेलो गावी, म्हणजे गावी घर भरणी होती, वास्तुशांती आणि सत्यनारायण महापूजा. त्यानिमित्ताने आलो होतो मी. आज मला ऑफिसला सुट्टी आहे आणि उद्याही सुट्टी आहे आणि आता उद्या गावामध्ये लग्न पण आहे. तर मी आता लग्न वगैरे करून निघणार आहे. तर आज कंटाळा म्हणून फेरफटका मारायला आलो इकडे खाली. आणि आता गाव डेव्हलपमेंटच्या पुढे निघालं आहे, खूप डेव्हलप होत चाललं आहे गावाकडे. तर चला तुम्हाला दाखवतो, मी फेरफटका मारतो. आणि समोर तुम्हाला जो हा रोड दिसतोय तो आहे आपेडे रोड. आणि हा गावाकडे ST बस जाते. आणि ते समोर हा दिसतो तो गेट आहे, रेल्वे गेट, जो की आता बंद अवस्थेत आहे. का बंद पडला ते तुम्हाला सांगतो मी. कुठेतरी काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी गमावं लागतं. आणि त्याच हिशोबाने हा गेट बंद झाला. कारण गेली 4 वर्षापूर्वी कळबणी गावामध्ये रेल्वे स्टेशन झालं आणि तिथेचा गेट होता. पूर्वी इकडून गाड्या यायच्या, हा गेट पाडायचा. गेट पाडल्यानंतर मग जेव्हा ट्रेन पास व्हायची त्याच्यानंतर मग गाड्या सोडल्या जायच्या. तोपर्यंत गाड्या इथे थांबून ठेवल्या जायच्या. आणि आत्ता कुठेतरी मित्रांनो, हे आहे रेल्वे फाटक. आणि तुम्ही बघता हा रस्ता गेला तो गोव्याकडे गेला आहे आणि इकडे ट्रॅक आहे तो मुंबईच्या दिशेने गेला आहे. आणि हा समोर आहे गेट, जो की आता बंद अवस्थेत आहे. स्टेशन झाल्यामुळे आणि वाहतूक कंटिन्यू चालू राहावी म्हणून पुढे एक ओव्हरब्रिज बांधला आहे. आणि त्याच्यामुळे हा गेट पूर्णपणे आता बंद केला आहे. आणि सगळ्या गाड्या आता ह्या ब्रिजवरून जातात आणि त्याच्यामुळे हा गेट बंद झाला आहे. पूर्वी आम्ही ह्या गेटवरती बसायला यायचो. आमचा हा बस स्टॉप होता. आम्ही जेव्हा कॉलेज जायचो तेव्हा इथे ST बस थांबायची आणि आम्ही इथे येऊन ST बस पकडून कॉलेजच्या दिशेने जायचो. तर हा आता गेट पूर्णपणे बंद झाला आहे. मित्रांनो, ह्या गेटवरून इथून होणारी ट्रेन, ते ट्रेनची ती एंट्री व्हायची आणि ती मग पुढे स्टेशनला कळवायची. जेणेकरून मित्रांनो, लग्न म्हटलं की चुडा भरण्याचा कार्यक्रम आलाच. आणि आज नवरदेवाच्या घरी सगळ्या बायका चुडा भरवत्या. चला तर आपण जाऊया तिकडे, बघूया लोक चुडा भरतात ते. कारण लग्न म्हटलं की कासारीबाई ही प्रत्येक गावात येतेच आणि सगळ्या बायकांचा चुडा भरते. तर हे पहा, बांगडीवाली बायकांचा चुडा भरते. सगळ्या बायका मुली ह्या चुडा भरत होत्या. मित्रांनो, आता आज आहे हळद. नवरा आणि नवरी दोन्ही आता एका ठिकाणी आहेत. नवऱ्या जरा दुसरीकडे आहे. नवरी राजाबरोबर नवरे आले आणि ती एका दुसऱ्या ट्रेन उतरली. तिचा हळद चालू आहे. तर तुम्हाला तिकडे हळद दाखवतो. आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे.
बँजोवरती नाचायची मजा काय वेगळीच असते. तर दाखवतो व्हिडिओमध्ये गावाच्या हल्ली मजा नाही आहे ते थोडं डीजे. तुम्ही डीजेवर नाचा, बँजोवर नाचा आणि खालोबाजावर नाचा, खूप फरक असतो, खूप मजा येते. मला वाटतं दापोली साईडला असेल किंवा मग महाड साईडला खालोबाजावरती लेझिम खेळतात, ती माझी खूप वेगळी असते. आणि बँजोवरची पोळी घेऊन नाचे माझी वेगळी असते. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मी. मित्रांनो, काल रात्री हळद नाचवायला 2 वाजले आणि त्याच्यामुळे मग रात्री मी रिशूट नाही करतात. सकाळ झाले मॉर्निंग. तर सगळ्यांना शुभ प्रभात. आणि तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.